श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज वार आहे सोमवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे देव दिवाळी. आज दिनांक आहे 2 डिसेंबर 2024. तर पहा, कार्तिक अश्विन महिन्यामध्ये आपण जेव्हा दिवाळी साजरी करतो त्यावेळेस चातुर्मास चालू असतो. भगवान श्री हरी विष्णू जे आहेत तर ते निद्रा अवस्थेमध्ये असतात. तसेच कार्तिक शुक्ल एकादशीला ते जागे होतात आणि चातुर्मास संपला जातो आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यात ही खास देवांची दिवाळी साजरी केली जाते. या निमित्ताने सर्व देवी देवतांचे स्मरण होते आणि या देव दिवाळीच्या सणांचा विशेष हेतू असतो. असं म्हटलं जातं की भगवान श्री हरी विष्णू जे आहेत तर ते बळीच्या राज्यातून या दिवशी आपल्या मूळ स्थानी आले होते. त्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे, संध्याकाळी नदीत दीपदान करणे पवित्र आणि पुण्य देणारे असं मानले जाते. देवदिवाळी हा सण हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक सण मानला जातो. ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी हा देवदिवाळी सण हा साजरा केला जातो. तर काही ठिकाणी कार्तिक पौर्णिमेला देवदिवाळी साजरी केली जाते आणि काही ठिकाणी जी अमावस्या कार्तिक अमावस्या असते त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मार्गशीर्षचा पहिला दिवस जो आहे तर तो देवदिवाळी म्हणून साजरा केला जातो. पहा, देवदिवाळी हा सण का साजरा केला जातो? कारण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्याचं कुणाचं लक्ष्मीपूजन राहिलेलं असेल तर पहा, ज्याचं कुणाचं लक्ष्मीपूजन दिवाळीच्या दिवशी करायचं राहिलं असेल तर त्यांनी या दिवशी नक्कीच लक्ष्मीपूजन करावं. हा लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो. तर आजच्या या देवदिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज संध्याकाळी आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. हा दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे आणि दिवा लावल्यामुळं आपल्याला कोणता फायदा होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय महालक्ष्मी लिहायला देखील विसरू नका. असं व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. तर पहा, हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या दिवशी तुम्हाला घरामध्ये कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी ही सेवा आपल्याला करायची आहे. महालक्ष्मी अष्टकम आणि विष्णू सहस्त्रनामाचं पठण देखील या दिवशी आपल्याला करायचं आहे. का प्रत्येकालाच ह्या सेवा करणं म्हणणं म्हणजे पठण करणं शक्य होत नाही, तर अशा वेळेस आपण यूट्यूबला लावून देऊन श्रवण जरी केलं तरी सुद्धा चालेल. तुम्हाला आज संध्याकाळी हा दिवा लावायचा आहे. संध्याकाळी कधी लावायचा आहे तर संध्याकाळी 6 नंतरनं तुम्ही 9 वाजेपर्यंत हा दिवा प्रज्वलित करू शकता. तर तुम्ही आज तुमच्या घरामध्ये लक्ष्मीपूजन करणार असाल किंवा करणार नसाल तरी सुद्धा तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. तर काय करायचं आहे, एक विड्याचं पान घ्यायचं आहे, त्यावरती थोडासा मध लावायचा आहे आणि हा जो नैवेद्य आहे तर तो तुम्हाला माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे. त्यावेळेस आपण असा नैवेद्य जो आहे विड्याच्या पानावर थोडासा मध लावून जो नैवेद्य आहे किंवा फुलावरती मध लावून जो नैवेद्य आहे तो जेव्हा देवी लक्ष्मीला अर्पण करतो तेव्हा आपल्या घरामधील जे काही दुःख दारिद्र्य अडचणी आहेत त्या संपूर्णपणे नष्ट होतात आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीची अखंड कृपा होते. आजच्या दिवशी महादेवांची पूजा अर्चा करण्याला सुद्धा खूप विशेष महत्त्व दिलं जातं. त्यामुळे तुम्हाला हा जो नैवेद्य आहे म्हणजे तुम्हाला विड्याच्या पानावरती थोडासा मध लावून हा नैवेद्य देखील तुम्हाला महादेवांना अर्पण करायचा आहे. की महादेवांना जर तुम्ही असा विड्यावरती थोडासा मध लावून जर हा नैवेद्य अर्पण केला तर तुमच्या घरामध्ये वर्षभर कोणतीही पैशांच्या अडचणी ह्या येणार नाही. तर पहा, दिवा हा किती महत्त्वाचा असतो हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. कोणतीही पूजा जी दिवा लावल्याशिवाय पूर्ण होत नाही. दिव्याला प्रज्वलित करूनच आपण कोणतीही पूजा सेवा ह्या करत असतो. त्यामुळे दिव्याच्या ज्या सकारात्मक लहरी निर्माण होतात तर त्या खूप महत्त्वाच्या ठरल्या जातात. पहा, आपल्या जीवनामध्ये जर अनेक अडीअडचणी निर्माण होत असतील, आपलं कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल, ज्या प्रत्येक वेळेस आपण काम करायला गेलो की त्यामध्ये आपल्याला योग्य ते मोबदला प्राप्त होत नसेल, खूप कष्ट मेहनत करून आपण काम करत आहोत परंतु त्याचा योग्य तो मोबदला आपल्याला प्राप्त होत नाही किंवा कोणतेही आपले मनासारखे गोष्ट जी आहे तर ती होत नसेल. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा येतो परंतु तो टिकून राहत नाही, कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून निघून जातो. घरामध्ये
मोठ्या प्रमाणामध्ये आजारपण पसरते आणि यामध्येच आपला पैसा हा निघून जातो किंवा अशी वेळ येते की आपल्याला पैसे हे दुसऱ्याला मागावे लागतात, आपल्यावरती कर्जाचा डोंगर होतो। तर अशा काही समस्या जर तुम्हाला असतील तर अशा विशिष्ट तिथींना आपण असे काही विशिष्ट उपाय जर केले तर त्याचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या जीवनामधले जे काही ग्रहदोष असतील तर ते देखील दूर होऊन जातात। पहा, हा दिवा लावण्यासाठी तुम्हाला 3 मातीच्या पंत्या लागणार आहेत। तर आपण 3 मातीच्याच पंत्या आपल्याला लागणार आहेत। तुम्ही म्हणता दुसरे दिवे घेतले तर चालतील का? तर अजिबात नाही, तुम्हाला 3 मातीच्या पंत्या लागणार आहेत, कारण आता दिवाळीला प्रत्येकाकडे ह्या पंत्या असणारच आहेत। तर पहा, आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे। त्या प्लेटमध्ये हळद आणि कुंकवाच्या साहाय्याने एक स्वास्तिक काढून त्यावरती थोड्याशा अक्षता तुम्हाला अर्पण करायच्या आहे। दिवा हा बुद्धीचे, ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक मानले जाते आणि त्या दिव्यामधून निघणाऱ्या सकारात्मक लहरी ज्या आहेत त्याने आपल्या घरामध्ये जी शत्रुबाधा असते किंवा काही नकारात्मकता असते, काही वाईट शक्ती असते, तर ती संपूर्णपणे नष्ट होऊन जाते। तर पहा, तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या देवघरातील दिवा जो नेहमी लावतात तो अगोदर प्रज्वलित करून घ्यायचा आहे। तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे आणि हे जो दिवा आहे तर तो आपल्याला देवघरामध्येच लावायचा आहे आणि तुळशीपाशी सुद्धा आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच हा उपाय करायचा आहे। तर पहा, तुम्हाला काय करायचं आहे, आपण 3 मातीच्या पंत्या घेतलेल्या आहेत। तर पहिली पंती आपल्याला त्या स्वास्तिकवरती ठेवायची आहे। ज्या प्लेटमध्ये आपण स्वास्तिक काढलेलं आहे, तांदूळ ठेवलेला आहे, त्यावरती ही पंती तुम्हाला ठेवायची आहे आणि त्या पंतीमध्ये संपूर्ण मीठ तुम्हाला भरून घ्यायचं आहे। आता दुसरी मातीची पंती त्या मिठावरती तुम्हाला ठेवायची आहे आणि ह्या दुसऱ्या मातीच्या पंतीमध्ये तुम्हाला 2 अखंड लवंग आणि 2 अखंड हिरवी वेलची जी आहे तर ती ठेवायची आहे। आता यावरती तुम्हाला तिसरी मातीची पंती ठेवायची आहे। त्या मातीच्या पंतीमध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि जी लाल वात असते, म्हणजे जी कलाव्याची वात असते, जो लाल पिवळा धागा आहे तर तो धागा आपल्याला त्याची वात लावायची आहे, ती वात तुम्हाला त्यामध्ये घालायची आहे। तर तुमच्याकडे गाईचं गावरान तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल हे वापरू शकता, परंतु तुम्हाला म्हशीचं तूप जे आहे तर ते त्यामध्ये घालायचं नाही, तुम्हाला गाईचंच तूप घालायचं आहे, नाही तर तुम्हाला तिळाचं तेल त्यामध्ये घालायचं आहे। त्यानंतर तो दिवा जो आहे तर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि त्या तिन्ही दिव्यांना तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा ह्या वाहून घ्यायच्या आहेत, फुलं वाहायची आहेत। इथेच बसून तुम्हाला हात जोडायचे आहेत आणि तिथे बसून तुम्हाला एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे, त्याचबरोबर कनकधारा स्तोत्राचं एकदा पठण करायचं आहे आणि व्यंकटेश स्तोत्राचं देखील एकदा पठण करायचं आहे। अशा पद्धतीने ह्या सेवा देखील आपल्याला तिथे बसून करायच्या आहेत। तर पहा, अशा पद्धतीने तिथे बसूनच तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहे, दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या ज्या काही अडीअडचणी आहेत, काही दोष जर घराला लागलेले असतील तर ते संपूर्णपणे नष्ट होऊन जाऊ दे, माझ्या घराची मुलांची खूप सारी प्रगती होऊ दे, लक्ष्मी माझ्या घरामध्ये खेळती राहू दे, अशा पद्धतीने तुम्हाला प्रार्थना करायची आहे। आणि त्यानंतर तुम्हाला जो हा दिवा जर विझला त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ती पहिली पंती जी आहे ती उचलून घ्यायची आहे, त्यामधली जी वात आहे तर ती तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे। तर पहा, दुसरी पंती जी होती आपण ठेवलेली तर तिच्यामध्ये 2 लवंग आणि 2 हिरव्या वेलची होत्या। तर ह्या दोन्ही वस्तू तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायच्या आहेत। आता 3 नंबरचे जे वस्तू होती, म्हणजे जी आपण मीठ ठेवलेलं होतं, तर ते मीठ जे आहे तर त्या मिठाला आपल्याला हात लावायचं नाही, जी पंती आहे तर ती खालच्या साईडने तुम्हाला अलगद उचलायची आहे। त्या मिठाला जर तुमचा हात लागला तर जी काही नकारात्मकता त्यामध्ये साठवलेली होती ती संपूर्णपणे परत घरामध्ये पसरली जाईल। त्यामुळे आपला हात त्या मिठाला न लागता आपल्याला ती पंती हळूच उचलायची आहे आणि तुमच्या बेसिनमध्ये तिथे तुम्हाला हे फ्लॅश करून द्यायचं आहे, नाहीतर तुम्ही एका वाहत्या पाण्यामध्ये जरी हे मीठ प्रभावित केलं तरीसुद्धा चालणार आहे। अशा पद्धतीने हा एक छोटा आणि साधा सोपा उपाय आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे। आज देव दीपावली आहे आणि हा उपाय करण्याला खूप विशेष महत्त्व दिलं जातं, त्यामुळे हा उपाय तुम्हाला संध्याकाळी आवर्जून करायचा आहे। मी पण करणार आहे, तुम्ही पण करायचं आहे। आणि बघा, जे काही आपण लवंग आणि जी हिरवी वेलची वापरली होती तर त्यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये
पैशांच्या ज्या अडचणी आहेत तर त्या दूर होऊन जातात आणि जे मीठ आहे त्या मिठामुळे आपल्या घरामध्ये जे दोष अडचणी संकट किंवा जी काही नकारात्मकता आहे तर त्या मिठामध्ये शोषली जाते आणि त्यामुळे आपल्या घरातली जी नकारात्मकता आहे ती नष्ट होऊन जाते. तर अशा पद्धतीने हा जो दिवा आहे तर तो आपल्याला लावायचा आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.